तर हाय हॅलो, कशा आहेत? आय होप छानच असाल. तर बघा, पुन्हा एकदा नवीन दिवसाची सुरुवात आणि नवीन असं छान आपला जो व्लॉग आहे तर त्याला सुरुवात करून दिलेली आहे. तर बघा, आता बऱ्यापैकी सगळीकडे जे आहे तर ते नवरात्रीचे जे दिवस आपण म्हणतो तर ते चालू आहेत. तर आमच्या इथं सुद्धा तसंच काहीसा आज वेगळेपणा होता. तर बघा, एक दोन साड्या ज्या आहेत तर त्या फॉल पिकला आल्या होत्या, तर ते सुद्धा मी आधीमध्ये करत असते. आणि घरात हा जो पसारा आहे तर तो सगळा तसाच पडला होता. आणि फायनली कौस्तुभ जो आहे तर तो आला होता शाळेतून. आणि साड्या वगैरे ज्या होत्या तर त्या अर्जंट द्यायच्या होत्या. तर त्यामुळे मी काय केलं, माऊ झोपली होती आणि कौस्तुभसुद्धा घरी नव्हता. तर ही जी एक्स्ट्राची कामं होती तर ती मी अगोदर करून घेतली होती. आणि भांडी जी आहे तर तो आल्यानंतर मी त्याला चहा वगैरे देऊन किंवा थोडासा जो नाश्ता आहे आपला इव्हिनिंगचा तर तो करून मी अशा पद्धतीने आपली जे भांडी आहे तर ती घेतली होती क्लिनिंग करायला. कारण आता दिवसभर पाणी असतं, सो कधीही केले तरी काही हरकत नाही. तर भांडी क्लिनिंग करून जो आहे तर तो आपण लगेच स्वयंपाक करणार आहोत. कारण की संध्याकाळचा जो वेळ आहे तर तो स्पेशल असा देवीसाठी किंवा आपल्या हौशेसाठी जो आहे तर तो स्पेंड करणार होतो. तर बघा, रोज रोजचे जे कपडे वगैरे आहे किंवा साडी वगैरे तर त्यावर आपण जो गरबा आहे किंवा दांडिया तर त्या खेळतच असतो. पण आज काहीसा आपण वेगळा जो लूक म्हणूयात गरब्यासाठी किंवा दांडियांसाठी तर तो करायचा होता. आणि तसाच काहीसा जो प्रयत्न आहे तर तो आज थोडासा आम्ही केला होता. कारण सगळ्या बायकांनी मिळून जे आहे तर ते असं ठरवलेलं होतं की करायचं म्हणून. तर बघा, भांडे जे आहेत तर ते सकाळपासूनचे जे इव्हिनिंगपर्यंतचे होते, सकाळचा स्वयंपाक, दुपारचं जेवण आणि इव्हिनिंगचे जे भांडे तर त्यामुळे भांडे जे होते तर ते खूप सारे होते. आणि एकदाच जे आहे तर ते क्लिनिंग करून ठेवणार होते. कारण दिवसभर सुद्धा मागाशीच बोललं की साडी आणि ब्लाऊज होते, तर त्यामुळे जो वेळ आहे तर तो भेटत नाही. तर बघा, प्रत्येकाला जर सगळ्याच कामामध्ये एकटंच माणूस जर डिवाईड करायचा असेल तर त्याला सुद्धा ह्या गोष्टी आहेत तर त्या खूप साऱ्या मॅनेज कराव्या लागतात. कारण दिवसभर माऊला घ्यायला सुद्धा कोण नसतं आणि ती सुद्धा खूप सारा पसारा करते किंवा चिडचिड. तर बऱ्यापैकी माझे जे भांडे आहेत तर ते सगळे वॉश करून झाल्यानंतर किचन ओटा जो आहे तर तो सगळा क्लीन करून घेतला होता. आणि फायनली मी आता घेतलं होतं ते स्वयंपाक करायला. तर बऱ्यापैकी बघा, स्वयंपाक जो आहे तर तो लवकर करून मला उरकायचं होतं. कारण मला आणि माऊला दोघींना सुद्धा उरकून घ्यायचं होतं, तर त्यासाठी खूप सारा वेळ जातो. म्हणून मी जे आहे तर ते दोन्ही गॅसवर पटकन स्वयंपाक करून घेणार आहे. तर इथे बघा, मी आता काय केलेलं होतं, आपलं जे वाटण आहे तर ते मी एकदाच करून ठेवत असते की जेणेकरून असे धावपळीचे जे वेळ असती तर त्याला ते उपयोगी पडेल. किंवा माऊ वगैरे असते आणि ती कधी कधी खूप सारी चिडचिड करते, स्वयंपाक वगैरे सुद्धा करणं होत नाही. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की एकदा यूज करून बघा. हे जे वाटण आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं स्टोअर करून, तर अजिबात खराब होत नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की याचा वास वगैरे येईल तर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ जे आहे त्या मसाल्यामध्ये घालून ठेवू शकता. तर आपण भाजीला नॉर्मली जे वाटण वापरतो तर तेच वाटण यामध्ये आहे. आणि माझा संपला होता तो चिकन मसाला, कारण बहुतेक ज्या ग्रेव्ही किंवा रश्श्याच्या ज्या भाजी आहे तर त्यामध्ये मी हा मसाला वापरत असते. रोज रोज नाही, कारण एकाच गोष्टीची जी चव आहे तर ती रोज घेतली तर त्याचा चवीचा परिणाम सुद्धा बदलतो. आणि आपली जी चव आहे तर ती कंटिन्यू राहते, वेगळेपणा काहीच वाटत नाही. तर त्यासाठी जे ठराविक मसाले आहे तर ते ठराविक भाजीसाठीच वापरले किंवा वापरते मी. सो असंच काहीसं आता इथे जे आहे तर ती मी मटकीची भाजी करून घेणार होते. तर मटकीची भाजी होईपर्यंत आपण आता कुकर जो आहे तर त्या कुकरमध्ये लावणार होतो भात. कारण माऊ आहे तर तिला कंटिन्यू भात जो आहे तर तो लागतोच. तिच्या मूडवर डिपेंड राहतं, कधी भात खाते किंवा चपाती. तर त्यासाठी तर आतासुद्धा व्हिडिओ शूट करताना ती जी आहे तर ती सारखी मध्ये मध्ये येत होती. तर इथे तुम्ही बघू शकता, तिथं जे आहे तर ते सारखं काही ना काही जे काम आहे तर ते कंटिन्यू चालूच असतं. आणि कौस्तुभ जर आला तर तिला घ्यायला किंवा सांभाळायला बरं पडतं माझ्यासाठी. कारण तो तिला मग नादवतो किंवा टी व्ही वगैरे, किंवा मग दोघं जण काहीतरी खेळून घेतात. तर त्यासाठी ही जी कामं आहे तर ती बऱ्यापैकी मी कौस्तुभ स्कूलमधून आल्यानंतरच करत असते. कारण मी जर एकटी असले तर ती काहीच करू देत नाही. नॉर्मली तिला जे हवं तेच तिला करायचं असतं. आणि लहान मुलांच्या हट्ट आजकाल खूप वाढलेत. तिला जर जे पाहिजे ते करून दिलं नाही तर खूप वेळ रडायचं वगैरे असं जे आहे तर ते तिचं काम कंटिन्यू चालूच असतं. तर बऱ्यापैकी आता मसाला वगैरे माझा जो आहे तर तो झाला होता परतून. तर इथे बघा, मटकी जी आहे तर ती मी आता बऱ्यापैकी निवडूनच ठेवत असते भाज्या. कारण मी ज्या दिवशी भाज्या आणन तर त्या दिवशी संध्याकाळी मी सगळ्या ज्या भाज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी निवडून आणि क्लीन स्वच्छ धुवून अशा ठेवत असते. कारण अशा पद्धतीची जी घाई गडबड आहे तर ती होतच राहते. कारण रोजचं सुद्धा जर शिलाई काम आलं तर ते खूप सारं येत असतं. आणि इव्हिनिंगचा स्वयंपाक, परत कौस्तुभचा अभ्यास,
तर त्यामुळे जो मुलांना वेळ आहे तर तो बऱ्यापैकी देता येत नाही. तर तो देता यावा यासाठी ही जी कामं आहेत तर ती बऱ्यापैकी सुट्टीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी भाजी आणेन त्या दिवशी ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अगोदरच मी करून ठेवत असते. तर बघा आता पिशवीतून काढून मी फक्त ती जी मटकी आहे तर ती घेणार आहे स्वच्छ अशी धुवून. तर इथं बघा धुवून झाल्यानंतर मी कढईत टाकणार आहे ते. तर त्यानंतर तुम्हाला ज्या प्रमाणात ग्रेव्ही जी आहे तर ती हवी आहे तर तितपत पाणी ओतून आपल्याला घ्यायचे आहे शिजवून. तर इथे बघा उपवास तर मला होता आणि मिस्टर आणि कौस्तुभ जे आहे तर तेच होते आमचे जेवण करायला. सो भाजी जी आहे तर ती बऱ्यापैकी मी कमीच केली होती कारण संपत वगैरे नाही आणि एकदा खाली की लहान मुलं परत खायला नको म्हणतात त्यासाठी. तर ही मटकी जर तुम्हाला करायची असेल पटकन आणि झटपट तर तुम्ही कुकरला सुद्धा करू शकता. एका शिटीमध्ये जी आहे तर ती भाजी तयार होते. जर मला खूपच घाई असेल किंवा गडबड असेल किंवा खूप कामाचा लोड असेल तर त्या दिवशी बहुतेक बऱ्यापैकी ज्या भाज्या आहेत तर त्या मी कुकरलाच करत असते की जेणेकरून आपल्या गॅसची सुद्धा बचत होते आणि स्वयंपाक जो आहे तर तो सुद्धा हार्डली फक्त अर्ध्या तासात तुमचा चपाती भाजी वरण भात म्हणा किंवा पातळ भाजी सुकी भाजी ह्या सगळ्या गोष्टी अर्ध्या तासात जेमतेम होऊन जातात. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनुभवू शकाल किंवा 2 मुलं सांभाळून किंवा घरातले एक्स्ट्राची कामं करून किंवा मग तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची आवड असेल तर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही तुमचा जो वेळ आहे तर तो कशा पद्धतीने सत्कारणी लावता किंवा तुम्ही घरात कशा पद्धतीने यूज करू शकता ह्या साऱ्या गोष्टी किंवा ही जी पद्धत आहे तर ती मी बऱ्यापैकी सोप्या भाषेत किंवा माझं जे रुटीन आहे तर ते तुम्हाला समजेल अशा वेळेत मी तुम्हाला समजवत असते की आपण आपल्या आवडी किंवा आपण घरासाठी थोडासा जो हातभार आहे तर तो कशा पद्धतीने लावू शकू. कारण बघा आजकाल जे आहे तर ते खूप प्रत्येक गोष्टीला जे आहे तर ती महागाई वाढलेली आहे. तर त्यासाठी आपण सुद्धा काहीतरी केला पाहिजे किंवा करायला हवा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. ज्या हाऊसवाईफ आहेत तर त्यांना तर ह्या गोष्टी खूप अशा खटकत असतात की आपण काहीतरी करावं किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्ही मॅनेज करून स्वतःसाठी वेळ काढून आणि तुमच्या आवडीनिवडी झोपून सुद्धा तुम्ही छान असं जे आपलं लाईफ आहे तर ते एन्जॉय करू शकता. तर त्यानंतर बघा इथं बायकांचा जो आहे तर तो फेवरेट गरबा खेळायचं काम चाललं होतं. तर आमच्याकडे तर हा खूप सारा फेवरेट जो आहे तर तो गरबा झाला होता आणि खूप सारा जो एन्जॉय आहे तर घरातली सगळी कामं पटकन ह्या ज्या बायका आहेत तर त्या उरकून अशा पद्धतीने जो आहे तर तो संध्याकाळचा एन्जॉय आम्ही रोज करत असतो असं म्हणायला काय हरकत नाही आहे. तर बऱ्यापैकी सगळं झाल्यानंतर आम्ही आधी खेळत होतो बाहेर गरबा पण नॉर्मली आला होता पाऊस आणि पाऊस आल्यामुळे इथे आतमध्ये आलं होतं. तर बऱ्यापैकी ज्या बाकीच्या बायका आहेत तर त्या स्टँडिंगच होत्या कारण जागा खूप कमी होती यासाठी. आणि अशा पद्धतीचे जे नवरात्रीचे जे 9 डेज होते तर ते आम्ही सेलिब्रेट केले होते. आणि हे जे घागरे आहेत किंवा आपण त्याला गुजरातीमध्ये माहीत नाही काय बोलतात पण लाचा वगैरे असं बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. तर त्यानंतर इथं जे आहे तर ते चाललं होतं व्हिडिओ शूटचं काम. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.